दर्शन सर, हा बघा मित्रांनो, हा किल्ल्याचा तट, अंचलेश्वर मंदिराचा हा भोवतालचा तट आपण बाहेरून पाहत आहोत. कारण आतमध्ये आज गणेश उत्सवामुळे जाण्यास परमिशन मिळाली नाही. खूप गर्दी आहे चंद्रपूरमध्ये आज, आणि म्हणून आपण बाहेरून, हे झरपट नदी आहे मित्रांनो, बघा ही झरपट नदी आहे आणि हे बाहेरून हा किल्ल्याचा तट आपण बघतो आहोत. आणि खरंच मला तर प्रचंड कौतुक वाटतं ही धरोहर पाहताना. त्यावेळची बांधकाम, त्यावेळची नकाशी, त्यावेळची ती कला, आणि आज आपण कुठेतरी हे आपली धरोहर सांभाळण्यात अपयशी ठरत आहोत. आणि 100 वर्षाचा कालखंड, 5 पिढ्या जवळपास, या 3 पिढ्या जवळपास या तटबंदीसाठी राबल्या, खपल्या, आणि सुंदर अशी ही धरोहर आपल्याला बाहेरून बघावी लागत आहे. आपण आतमधलाही भाग एक्सप्लोर करू नेक्स्ट वीकला. पण बघा, संपूर्ण तट 7 किलोमीटरचा डायगोनल, आणि त्याच्या 7 दुनी 14 किलोमीटरचा हा डायगोनल, आणि आतमध्ये हे भव्य असं चंद्रपूर शहर वसलेला. आणि हा पूर्वेकडील गेट, अंचलेश्वर गेट. इथेच मित्रांनो, या बल्लाळशाह खांडक्या नावाचे जे राजे होते, जे आदिवासी राजे होते, त्यांनी शिकारीसाठी जेव्हा ते इथे आले तेव्हा हरणांच्या खुरांमधून पाणी निघताना दिसलं, आणि तिथून ते पाणी, त्यामध्ये त्यांनी खड्डा केला, पाणी प्राशन केलं आणि आंघोळ केली, आणि त्यातून त्यांना जो अंगावर फोडे येण्याचे, जखमा येण्याचा जो आजार होता तो दूर झाला. आणि मग त्यांची प्रचंड श्रद्धा बसली, आणि म्हणूनच त्यांनी इथे अंचलेश्वर नावाचं एक भव्य शिवमंदिर उभारलं. आणि त्यांच्या पत्नीने पुढे मग चालून एक महाकाली मंदिर उभारलं. त्याचीसुद्धा एक मोठी कथा आहे. कारण त्यांची मुलगी ज्या दुसऱ्या राज्याला दिलेली होती, मुलीसोबत पटत नव्हतं, त्याचं मुंडकं कापून आणून या महाकाली मंदिरात अर्पण करेन अशी शपथ घेतली होती. युद्ध जिंकलं गेलं, आणि त्या स्मरणार्थ त्यांनी मोठा पायाभरणी करत या महाकाली मंदिराची स्थापना केली, अशी एक आख्यायिका ऐकण्यात येते आहे. आणि हे चंद्रपूर शहर आणि त्याची तटबंदी.